गोळ्या कुठे आहेत? मारून दाखव. कोणाला मारायचं? त्याला एक द्यायला पाहिजे रे माईक. हाय हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रतीक आणि तुम्ही बघताय प्रतीक कुलकर्णी ब्लॉग्स चॅनल. ब्लॉग बनवायचा मुद्दा असा, हा माझा पहिला ब्लॉग असणार आहे ज्यामध्ये मी स्वतः असणार आहे. तर मी आलोय गावाकडं. मग गावाकडे आल्यावर मजा मस्ती तर चालूच राहते. तर आज आमचा प्लॅन चालू आहे, सगळी फॅमिली गावाकडची. इथं कोण कोण मावशी, मामा, आत्या, आजोबा सगळे आहेत. ते आम्ही सगळे जाणार आहेत शेतामध्ये जेवायला. तर तो आम्ही किती वाजता निघतोय काय ते तुम्ही सगळं बघत राहा. One eternity later. सगळं उरकलंय आता तिकडे जाऊन बघू काय करायला. हॅलो गाईज. सगळ्या ग्रुपचे अध्यक्ष आलेले आहेत आता चे कंपनी सोबत. जाणार आहेत ह्या गाडीवर. हा चालवणार आहे गाडी. पुढं गाडी मध्ये गेलेले आहेत. आता आम्ही गाडीवर चाललेलो आहे. आम्ही तिघं, 1, 2, मी तिसरा. तर आता तिथं गेल्यावर तुम्हाला देवीचं दर्शन करवतो, जी आमच्या गावची ग्रामदैवत आहे. माळावरची देवी असं म्हणतात तिला. नंतर तोपर्यंत बघत राहा. गाडीमुळे हवेचा जोर जास्त आहे, ऊन खूप आहे आणि माझा पहिला ब्लॉग असल्यामुळे मला जास्त नीट जमत पण नाहीये काय बोलावं कसं बोलावं. ट्राय करतोय पहिला बेस्ट ब्लॉग व्हावा म्हणून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही आमच्या पुढे त्यांची गाडी. तो एक मध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा, जेवणाचं सामान आमचं गाडीत आहे आणि फक्त प्यायचा जार आमच्यासोबत आहे. बघू शकता तुम्ही. का तो गाडीत बसत नाहीये आणि सगळं खायचं सामान गाडीत दिलेलं आहे आम्ही. आता ते येत आहेत मागून, अजून आलेले नाहीयेत. किती माग अडकलेत ते पण माहिती नाही आम्हाला. आम्ही खूप पुढे आलोय, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट आता देवीला जाणार आहेत. ते येतील तेव्हा येतील, ते आल्यावर तुम्हाला दाखवतो. हे आता इथं आम्ही आलेलो आहे जेवायला. ही आमची माळावरची देवी. माझ्या फोनचं स्टोरेज फुल झाल्यामुळे आपल्याकडे हा दुसरा फोन सुद्धा आलेला आहे, जो 15+ आहे. त्याच्यामुळे आता मी ह्याच्यात व्हिडिओ काढणार आहे. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एवढे बच्ची कंपनी सोबत आहेत आमच्या. तिकडे एक उभारलेला आहे. हा उभारलेला हसतोय कसा आहे बघा. बघा, करामती लेकर, करामती लेकर आहेत. हिला एकटीलाच खेळायचंय. हिला एकटीलाच खेळायचंय. बघा ही आमची बंदूक सापडली याला. ह्याच्यात गोळ्या कुठे आहेत? गोळ्या कुठे आहेत? मारून दाखव. कोणाला मारायचं? कुठे आहे पोपट? माझ्या डोक्यावर. देवीचा प्रसाद. तर मित्रांनो, आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आता ह्यांचं सगळ्यांचं फोटोशूट चाललंय. त्यानंतर ह्यांचं चाललंय आमचा एक गेम खेळायचं म्हणून. आता तो गेम कोणता खेळायचा ते ठरवायचं त्यांना. तर शक्यतो गेस द नेम, गेस द सॉन्ग किंवा एकमेकांचे सिक्रेट सांगणं असला काहीतरी गेम असणार आहे. तर बघू. हे बघा, हे आमच्या आज कामं. माईक असून सुद्धा माहिती नव्हतं आमच्याकडं. हा माईक लावतो मी माझ्या. हो का? चांगलं आहे बाबा. पहिलीच टेस्टिंग आहे ती आपल्या ब्लॉग मध्ये. आता हे आमचं काय म्हणते ते, थांब मोगली ना, मोगली. हो काय आमचं मोगली टार्झन.
खेळ ना गुरु खेळ ना. त्याला एक द्यायला पाहिजे रे माईक. काही आमचा गेम खेळायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. ह्या ठिकाणी थेंब पडत होते. पावसाचं भिजत बसण्यापेक्षा म्हणलं घरी गेलेलं बरं. पण जेवण वगैरे सगळं निवांत झालेलं आहे, शांतपणे झालेलं आहे सगळ्यांचं जेवण वगैरे. आणि 3 मावशी आज गावाला जाणार आहेत त्यांच्या घरी. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या, मुलांची शाळा सुरू होती त्याच्यामुळं ते घरी जाणार आहेत आता. तर त्यासाठी आता घरी चाललो आहे आम्ही. ही यांची गाडी निघाली, हे बघा यांची गाडी निघाली. हे गाडीत बसायलेत सगळेजण आता. आमची ही स्कूटी, आम्ही ह्या स्कूटीवर जाणार. आली ही गाडी. आता आम्ही पण चाललोय घरी. आता आम्ही पण चाललोय आमच्या गाडीवर. रोड खराबच आहे हा सगळाच. हे मंदिर किती खराब रस्ता आहे हे बघू शकतो तुम्ही. तर गाईज अशा प्रकारे हा आमचा मिनी टूर म्हणण्यापेक्षा एक सगळे नातेवाईक जमल्यावर जी मजा येते आपल्याला ती आपण मजा केलेली आहे. पिकनिक टाईप इथल्या इथं चालू आहे, म्हणजे 15-20 मिनिटाच्या अंतरावरच आहे घर. पण तरी सगळे नातेवाईक जमल्यावर जी मजा येते ती असं एकटे येण्यात मजा नसते. त्याच्यामुळं आम्ही हा आज प्लॅन केला. कारण आम्ही रात्री हा अचानक प्लॅन केला आहे. आज सकाळी सगळे जाणार होते, पण अचानक प्लॅन केल्यामुळे आम्हाला हे बरं झालं. आता 2 वाजलेत, 3-3:30 पर्यंत सगळे निघतील बॅगा वगैरे आवरून. मला एका मावशीला सोडायला पण जायचं आहे अजून एका ठिकाणी. तर ते काय मी दाखवणार नाही व्हिडिओमध्ये. बट हा एवढंच, बाकी काही नाही. मजा वगैरे केली ते तुम्हाला दाखवतोच व्हिडिओ ब्लॉगमध्ये. बाकी असाच प्रयत्न करत राहील ब्लॉग बनवायचा. जिथं मला शक्य होईल तिथं ब्लॉग बनवेल. आणि बाकी तुम्ही मला सपोर्ट करा. सपोर्टशिवाय काही नसतं, एवढं तर मात्र खरं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तरी सबस्क्राईब करा. तेवढंच तुमचा सपोर्ट. बाकी असंच माझ्या चॅनलवर प्रेम राहू द्या. आणि हां, आता काही जण म्हणतील की माझे शॉर्ट्स फूड चॅनल म्हणजे फूडवर आहेत सगळे. तर मी एक फूड ब्लॉगर असल्यामुळे फूड ब्लॉगरचे शॉर्ट्ससुद्धा टाकतो मी शॉर्ट्स म्हणून. सो लॉंग व्हिडिओ व्लॉग्स आणि शॉर्ट्समध्ये फूड ब्लॉगर किंवा मग ब्लॉगचे शॉर्ट्स टाकेल. असं सगळं मिक्स चालतच राहील आता. त्यामुळं कुणी पण करू नका की हा व्हिडिओ ह्याचा नाही आहे, तो व्हिडिओ ह्याचा नाही आहे. फूड ब्लॉगिंगचा सुद्धा व्हिडिओ माझाच आहे. आणि जे व्लॉग टाकतोय, जे शॉर्ट्स टाकतोय ते सुद्धा माझेच आहेत. त्याच्यामुळे मला सपोर्ट करा. बाकी तुमचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.